नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती। आपण आज बघणार आहोत पाठ क्रमांक 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। मागील तासिकेत आपण पाहिले होते स्थिर भांडवल यातील फरक तसेच त्याचा अर्थ व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक। या तासिकेत आपण पाहणार आहोत खेळते भांडवलाच्या आवश्यकतावर परिणाम करणारे घटक तसेच खेळते भांडवलाचे चक्रीय आवर्तन। आता आपण पाहणार आहोत खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन। खेळते भांडवल म्हणजेच काय, तर जे भांडवल कंपनीच्या रोजच्या रोज वापरले जाते आणि जे थोड्या कालावधीसाठी वापरले जाते त्यालाच म्हणतात खेळते भांडवल। खेळते भांडवल हे प्रत्येक वेळेस परत वापरले जाते, म्हणूनच त्याला म्हणतात त्यालाच खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन किंवा खेळत्या सर्क्युलेटिंग कॅपिटल असेही म्हणतात। खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन आपण पाहूया। पहिला, खेळते भांडवल जेव्हा घेतले जाते मालमत्तेसाठी निधीची आवश्यकता असते आणि या निधीचा प्रमुख भाग हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरला जातो, म्हणजेच काय तर मालसाठा, व उर्वरित भाग वेतन व इतर खर्च यासाठी वापरला जातो। अशा प्रकारे खेळते भांडवल जे रोख स्वरूपात होते त्याचे रूपांतर मालसाठ्यामध्ये होते आणि कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्याचे परिवर्तन तयार वस्तूमध्ये होते। या तयार वस्तू उधारीवर विकल्या जातात असे गृहीत धरले जाते, म्हणजेच मालसाठ्यानंतर त्याची विक्री होणार आहे आणि या विक्री केलेल्या चे रूपांतर उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांवर म्हणजेच उधारीने येणारे मूल्य यामध्ये कन्वर्ट होते, म्हणजे त्याला म्हणतात अकाउंट रिसिवेबल। उधारीने येणारे मूल्य थोड्या काळानंतर म्हणजेच एका ठराविक दिवशी या उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांची मुदत समाप्त होते आणि या मुदत समाप्तीनंतर त्याचे रोखीमध्ये परिवर्तन होऊन हे चक्र परत फिरू लागते। म्हणजेच इथे परत आपल्याकडे जमा रक्कम आलेली आहे। जमा रक्कम ही परत रोख रक्कम मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि रोख रक्कम ही परत कार्यकारी खर्च तसेच कार्य व कृती आणि उत्पादन म्हणजेच मालसाठा यामध्ये परत वापरली जाणार आहे। अशा प्रकारे हे चक्र परत फिरू लागते। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा कंपनी रोख रक्कम ही उभारणार आहे। रोख रक्कम उभारल्यानंतर त्या रोख रकमेतून पहिल्यांदा काय होणार आहे, कच्चा माल घेतला जाणार आहे। कच्चा मालानंतर काही भाग हा वेतन व इतर खर्च भागवण्यासाठी ठेवणार आहे। कच्च्या मालाचेच रूपांतर कंपनी नंतर काय करणार आहे, कच्च्याच मालाचे रूपांतर नंतर कंपनी ही तयार वस्तूमध्ये करणार आहे आणि अशा प्रकारे खेळते भांडवल जे रोख स्वरूपात होते त्याचे रूपांतर काय होतं, मालसाठ्यामध्ये म्हणजेच इन्व्हेंटरी मध्येच होतं आणि तयार वस्तू जी असते ती कॅश बेसिस किंवा क्रेडिट बेसिसवर विकल्या जाते। क्रेडिट बेसिसवर विकली म्हणजेच काय तर उधार मालाच्या येणाऱ्या मूल्य उधारीवर। उधारीवर येणारे पैसे हे लगेच मिळणार आहेत का, नाही, ते काही काळानंतर कंपनीला मिळणार आहेत। म्हणजेच इथे आहेत अकाउंट्स रिसिवेबल। अकाउंट्स रिसिवेबल हे कधी होणार आहे कॅश मध्ये कन्वर्ट, की जेव्हा ठराविक मुदत संपणार आहे क्रेडिट सेल्सची त्याच्यानंतर ते उधारीचे मूल्य हे अकाउंट रिसिवेबल हे जमा रकमेमध्ये कन्वर्ट होणार आहे। जमा रक्कम ही रोख रक्कम मध्ये नंतर परिवर्तन होणार आहे आणि रोख रक्कम परत कार्यकारी खर्च, कार्य व कृती आणि उत्पादन मालसाठा अशा प्रकारे परत हे चक्र फिरत राहणार आहे। म्हणजेच इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की खेळते भांडवल हे परत कंपनीमध्ये गुंतवले जाणार आहे, परत त्याचा विनियोग होणार आहे, म्हणूनच याला म्हणतात खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन। तर इथे एक लघुत्तम प्रश्न यावर खेळत्या भांडवलाच्या चक्रीय आवर्तनावर येऊ शकतो किंवा सहकारण स्पष्ट करा, विधाने सहकारण स्पष्ट करा यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो। पुढचं बघूयात आपण खेळते भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक। मागच्या तासिकात आपण बघितलं होतं की स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक। आता आपण पाहणार आहोत खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक। व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, विक्रीचे प्रमाण, उत्पादन चक्र, व्यापारी चक्र, खरेदी व विक्रीच्या अटी, उधारीवर अंकुश, प्रगतीचा व विकासाचा वेग, व्यवस्थापनाची कुवत आणि बाह्य घटक। आता आपण सविस्तर हे घटक बघणार आहोत।
प्रथम घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप म्हणजेच काय तर दैनंदिन वापराच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्था किंवा सार्वजनिक उपक्रम करणाऱ्या संस्था. सार्वजनिक उपक्रम म्हणजेच कुठले विद्यार्थी मित्रांनो की हे स्थानिक प्रवासी वाहतूक, गॅस, वीज इत्यादी सारख्या सेवा प्रदान करतात. त्यालाच म्हणतात सार्वजनिक उपक्रम किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. मग दैनंदिन वापराच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्था ज्या रोजच्या वस्तू उत्पादन करतात आणि सार्वजनिक उपक्रमात भाग घेणाऱ्या संस्था यांना तुलनेने कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते, कारण त्यांची लायबिलिटी दायित्वाची काळजी घेण्यासाठी संस्थेत सतत व पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्राहकाकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी भासते. त्याच्या विरुद्ध आहे चैनीच्या वस्तू, लक्झरी गुड्स और वस्तू वितरण संस्था. त्यांना अधिक खेळते भांडवलाची गरज भासते. चैनीच्या वस्तू म्हणजेच लक्झरी गुड्स संस्था आणि वस्तू वितरण संस्था. दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. इथे व्यवसायाचे आकारमान आणि खेळत्या भांडवलाची आवश्यकता यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे. म्हणजेच इथे जसे जसे आकारमान वाढेल, कार्यक्षेत्र वाढेल, एकूण कार्यक्षेत्र वाढेल व्यवसायाचे, तशाप्रमाणे अधिक भांडवल, खेळते भांडवलाची गरज निर्माण होणार आहे. म्हणजेच एखादा बिझनेस स्मॉल स्केलवर सुरू झाला तर तेव्हा त्यांना कमी भांडवल लागणार आहे. जसं जसा बिझनेस वाढेल, जसं जसं कंपनी वाढेल की पहिल्यांदा फक्त त्या गावापुरता त्यांनी बिझनेस सुरू केला, एखादा छोटासा उद्योगधंदा सुरू केला, गावानंतर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते वस्तू पुरवायला लागले किंवा सेवा द्यायला लागले, शहरांनंतर पूर्ण राज्यामध्ये वस्तू किंवा सेवा द्यायला लागले आणि राज्यांनंतर देशभर किंवा इंटरनॅशनल लेवलवर वस्तूंचं देवाणघेवाण सुरू झालं किंवा सर्व्हिसेस देणं सुरू झालं. म्हणजेच काय, हळूहळू कंपनीचा स्केल, कंपनीचे ऑपरेशन्स, कंपनीचा कार्यक्षेत्र हे वाढत गेलं. जसं जसं कार्यक्षेत्र वाढत गेलं तसं तसं अधिक भांडवल, खेळते भांडवलाची गरज भासते. विक्रीचे प्रमाण, इथे पण डायरेक्ट रिलेशनशिप आहे, थेट नाते. विक्रीमध्ये वाढ, भांडवलामध्ये वाढ. पहिल्यांदा 500च वस्तू विकल्या जात होत्या, आता त्या 1000 विकल्या जात आहेत. म्हणजेच काय, 500 विक्रीसाठी भांडवल हे कमी लागणार आहे, खेळते भांडवल कमी लागणार. पण जेव्हा त्या 1000 होणार आहेत, जेव्हा 1000 विक्री होतीये तेव्हा नक्कीच त्याच्या भांडवलामध्ये वाढ होणार आहे, कारण की तेवढं त्यांना कच्चा माल किंवा अदर बाकीचे काही खर्च जे आहेत कंपनीचे ते भागवण्यासाठी अधिक भांडवलाची गरज लागणार आहे. म्हणजेच इथे पण थेट नाते आहे. उत्पादन चक्र, कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया. उत्पादन चक्राचा कालावधी मोठा, जास्त भांडवल, तसेच या उलट. म्हणजेच उत्पादन चक्र म्हणजे काय की कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया, यालाच म्हणतात उत्पादन चक्र. उत्पादन चक्राचा कालावधी जेवढा मोठा तेवढा जास्त भांडवल, तसेच उत्पादन चक्राचा कालावधी जसा लहान तेवढेच कमी भांडवल लागू शकते. म्हणजेच काय की रॉ मटेरियल घेऊन, कच्चा माल घेऊन त्याचं तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्यासाठीचा कालावधी. म्हणजे रॉ मटेरियल जर जून मध्ये घेतलंय आणि वस्तू तयार होणार आहे डिसेंबर मध्ये, म्हणजेच काय, कालावधी हा 6 महिन्याचा आहे. आणि या 6 महिन्यामध्ये जो काही खर्च असेल, कच्च्या मालाची जी काही किंमत असेल ती सगळी कुठून निघणार आहे, खेळते भांडवलातून. म्हणजेच कालावधी जेवढा मोठा तेवढे जास्त भांडवल, आणि कालावधी जेवढा लहान, एकच दिवसात 1 तासात जर वस्तू तयार होणार असेल तर त्याचा भांडवल कमी लागणार आहे. व्यापारी चक्र, व्यापारी चक्र म्हणजेच बाजारात तेजी आहे का मंदी आहे. बाजारात जर तेजी असेल तर विक्रीत वाढ होणार, माल साठा किंवा स्टॉक मध्ये वाढ होणार आणि जास्त भांडवल लागणार. बाजारात जर मंदी असेल, म्हणजेच कोणी वस्तू घ्यायला तयार नसेल तर विक्रीत सुद्धा घट होणार, माल साठ्यामध्ये पण घट होणार. स्टॉक ठेवून काहीच उपयोग नाहीये, इट क्रिएट्स अ बर्डन. त्यामुळेच माल साठ्यामध्ये घट होणार आणि कमी भांडवल लागणार. पुढचा घटक आहे खरेदी व विक्रीच्या अटी. हे खूप महत्त्वाचं आहे की खरेदी आणि विक्रीच्या अटी या आवश्यकतेवर परिणाम करतात. खरेदी जर उधारीवर असेल आणि विक्रीमध्ये तुम्ही सवलत देत असेल, कंपनी उधारी नसेल पण कमी भांडवल लागणार. पण
त्याच्या विरुद्ध खरेदी उधारीवर नाही आणि विक्रीत उधारी आहे तर जास्त भांडवल लागणार. म्हणजेच काय इथे विद्यार्थी मित्रांनो, खरेदी उधारी म्हणजे काय, तर कच्चा माल जो काही कंपनी घेत आहे त्याच्या तो उधारीवर मिळतोय, तो सप्लायर्स कडून उधारीवर मिळतोय. आणि विक्री जेव्हा तयार वस्तू कंपनी विकतीये तेव्हा कंपनी उधारी देत नाहीये, कंपनी सवलत देत नाहीये आणि कंपनी कमी सवलतीत त्या वस्तू विकतीये, अशा वेळेस कंपनीला कमी भांडवल लागणार. अशा वेळेस काय होणार आहे, कंपनीमध्ये जास्तीत जास्त निधी उपलब्ध होणार आहे, रोख रक्कम कंपनीकडे राहणार आहे, त्यामुळे कमी भांडवल लागणार. आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा खरेदी उधारीवर नाही, जेव्हा कंपनीला कॅश परचेसेस करावे लागणार आहे, खरेदी ही पैसे देऊन रोख रक्कम देऊन करावी लागणार आहे आणि विक्रीमध्ये कंपनी उधारी देते, उधारीवर कंपनी माल विकतीये, अशा वेळेस कंपनीला जास्त भांडवल लागणार आहे. अशा वेळेस कंपनीकडे काय होणार आहे, रोख रक्कम कमी असणार आहे, त्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त भांडवल हे गुंतवावं लागणार आहे. पुढचा घटक आहे उधारीवरील अंकुश. उधारीवर अंकुश कोण ठेवणार आहे, कंपनी. लक्षात घ्या की खरेदी आणि विक्रीच्या अटीवर विक्री ही कंपनीच्या हातात आहे की विक्री ही उधारीवर करायची आहे का सवलत द्यायची आहे का नाही द्यायची आहे, किंवा कॅश सेल्स करायचे की डायरेक्ट रोख रकमेत विकायचे आहेत. पण खरेदीवर कंपनीचा अंकुश नाही. लक्षात आलं. पण उधारीवर कंपनीचा अंकुश ठेवता येऊ शकतो. सो उधारीवर अंकुश हा वेगळा घटक आहे. उधार विक्रीचे प्रमाण किती आहे कंपनीचं, उधारीच्या अटी काय आहेत आणि वसुलीचे धोरण काय आहे, या सगळ्यांवर कंपनीचा अंकुश असायला पाहिजे. उधार विक्रीचे प्रमाण किती आहे म्हणजे 100% 100 जर वस्तू विकत असेल तर त्यातल्या 80% वस्तू या उधारीवर विकत असतील तर काय होणार आहे, कंपनीला जास्तीत जास्त भांडवल लागणार आहे. उधारीच्या अटी ज्या शिथिल असतील की 3 महिन्यांनी पैसे द्यायचे आणि 3 महिन्यांनी दिले नाही तरी चालणार आहे कंपनीला, नो. म्हणजेच उधारीच्या अटी या शिथिल आहेत का नाही आहेत हे कंपनीने बघितलं पाहिजे. आणि वसुलीचे धोरण, उधारीने जो माल विकलेला आहे तो वसूल कसा करायचा, ते पैसे वसूल कसे करायचे, अकाउंट्स रिसिवेबल कधी मिळणार आहेत कंपनीला, जमा रक्कम कधी जमा होणार आहे, वसुलीचे धोरण हे सुद्धा कंपनीने ठरवलं पाहिजे. जर धोरण कठोर असेल तर आवक सुधारते आणि कमी भांडवल लागते. पण तेच जर धोरण हे नरमाईचं असेल तर आवक सुधारणार नाही, कंपनीकडे लवकर पैसे येणार नाहीत आणि कंपनीला गुंतवणूक करण्याला समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळेस कंपनीने कठोर धोरण अवलंबलं पाहिजे आणि ज्यामुळे कंपनीची आवक सुधारेल आणि कंपनीला कमी भांडवल लागेल. आणि नक्कीच रोख व्यवहार केले कंपनीने तर कंपनीला कमी भांडवल लागणार आहे. कंपनीचे धोरण जर उदार असेल, वसुली प्रश्न निर्माण होईल, बुडीत कर्जे असणार आहेत, बॅड डेट्स तयार होतील आणि जास्तीत जास्त भांडवल कंपनीला गुंतवावे लागेल. पुढचा घटक आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. इथे सुद्धा थेट नाते आहे, डायरेक्ट रिलेशनशिप. कंपनीचा उत्कर्ष म्हणजेच काय, कंपनीचा भरभराट, कंपनीचा विस्तार, कंपनीचा विकास. आणि ज्यामुळे कंपनीचा उत्कर्ष होणार आहे कंपनीला साहजिकच जास्त भांडवल लागणार आहे आणि त्या भांडवलाची सतत गरज लागणार आहे, कारण कंपनीचा उत्कर्ष आहे आणि कंपनीच्या विकासासाठी, कंपनीच्या प्रगतीसाठी कंपनीला जास्तीत जास्त भांडवल सतत वारंवार गुंतवावे लागणार आहे. कारण की वर्किंग कॅपिटल हे खेळते भांडवल हे जास्तीत जास्त वेळा परत कंपनीला गुंतवावे लागते. व्यवस्थापनाची कुवत, उत्पादन व वितरण योग्य समन्वय. व्यवस्थापनाची कुवत म्हणजेच काय, उत्पादन आणि वितरण हे जे कोणी दोन्ही डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. म्हणजेच काय, तर कंपनीचा उत्पादन किती होतंय आणि कंपनीचं वितरण किती होतंय यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. कंपनीने भरपूर 1 लाख गुड्स तयार करून ठेवले, वस्तू तयार करून ठेवल्या, पण त्याचं वितरण व्हायला पाहिजे, त्याचा सेल व्हायला पाहिजे, त्याची विक्री व्हायला पाहिजे. म्हणजे जर कंपनी तेवढे गुड्स केवढ्या वस्तू तयार करणार आहेत तर त्याची पब्लिसिटी, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीने करायला पाहिजे, ज्या योगे कंपनीला जास्तीत जास्त विक्री करण्यास, त्या वस्तू विक्री करण्यास मदत होईल आणि त्याचे वितरण योग्य प्रकारे होऊ शकेल.
जर त्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कंपनीचा समन्वय असेल, कोऑर्डिनेशन असेल, तर कंपनीला कमी भांडवल लागेल. नाही तर काय होऊ शकतं स्टुडंट्स इथे, तर उत्पादन जास्त झालं आणि वितरण कमी झालं, विक्री कमी झाली तर काय होईल, जास्तीत जास्त इन्व्हेंटरीज तयार होतील, जास्तीत जास्त मालसाठा तयार होईल आणि पुढचा माल तयार करण्यासाठी, पुढच्या तयार वस्तू तयार करण्यासाठी कंपनीला परत भांडवलाची गरज लागणार आहे. पुढील घटक आहे बाह्य घटक. शेवटचा घटक वित्तीय संस्था व बँका. कारण की कंपनीकडे वेगवेगळे वित्त उपलब्ध करण्याचे वेगवेगळे स्रोत आहेत. त्यापैकी एक स्रोत आहे वित्तीय संस्था व बँका. बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून कंपनी लोन घेऊ शकते आणि हे जर लोन वेळेत उपलब्ध झालं, हा जो निधी आहे तो वेळेत उपलब्ध झाला तर कंपनीला कमी भांडवल लागणार आहे. पण त्याच्या विरुद्ध जर बँका आणि वित्तीय संस्था यांनी वेळेत निधी उपलब्ध करून दिला नाही किंवा त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स, लोन बाबतच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या खूप स्ट्रिक्ट असतील, तरी सुद्धा कंपनीला जास्त भांडवल उभारता येणार नाही. म्हणजेच तो निधी वेळेत उपलब्ध व्हायला पाहिजे बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून, आणि शिवाय त्याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या सुद्धा लिबरल पाहिजेत, त्या सुद्धा सोप्या पाहिजेत की ज्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त वेळा भांडवल हे उभारता येऊ शकतं. अशा प्रकारे आपण सगळ्या घटक हे बघितले आहेत, खेळते भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक. आता आपण बघणार आहोत भांडवल संरचना. भांडवल संरचना हा जो घटक आहे हा तुमच्या सिलेबस मध्ये इव्हॅल्युएशन मध्ये येणार नाहीये, म्हणजेच तो बोर्ड पेपर मध्ये येणार नाहीये. तर हा तुम्हाला तुमचा सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. फक्त आपण त्याचं भांडवल संरचना म्हणजे काय आणि त्याचे घटक कोणते आहेत हे बघणार आहोत. भांडवल संरचना म्हणजेच RH वेसल म्हणतात, उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी. दीर्घ मुदतीचे कोणते निधी आहेत तर समभाग, अग्रभाग आणि कर्ज रोखे, तसेच दीर्घ मुदतीचे लोन, हो की नाही. सो दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी. वैविध्यपूर्ण म्हणजे वेगवेगळे निधी. मग त्यामध्ये दोन्ही निधींचा उपयोग होतो, म्हणजेच कर्ज रोखे, कर्ज व समहक्क भाग. जॉन H. हॅम्प्टन म्हणतात, संस्थेचे भांडवल संरचना म्हणजे कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतींमधील संबंध, ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. म्हणजेच काय तर कर्ज आणि समहक्क भाग या दोन प्रतिभूतींमधील संबंध, या दोन मध्ये कर्ज म्हणजे काय डेब्ट, लोन, समहक्क भाग म्हणजेच काय शेअर्स, इक्विटी शेअर्स, या दोन्ही मध्ये जो संबंध आहे, जे प्रपोर्शन आहे, ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी, वित्त, फायनान्स पुरवठा केला जातो, त्यालाच म्हणतात भांडवल संरचना. अर्थ बघूयात आपण. इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. कुठले स्रोत आहेत तर कर्ज आहे, समहक्क भाग आहे, अग्रहक्क आहे, तसेच कर्ज रोखे आहे, बंधपत्रे आहेत, ठेवी आहेत. हे वेगवेगळे प्रमाण आणि या विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. पण काय इच्छित प्रमाणानुसार, म्हणजेच डिझायर्ड proportion. So to collect the different securities or different sources in desired proportion. एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तराचे प्रमाण ठरवणे यालाच प्रतिभूतींचे मिश्रण असेही म्हटले जाते, म्हणजेच सिक्युरिटी मिक्स. सिक्युरिटीज मिक्स म्हणजेच प्रतिभूतींचे मिश्रण. सिक्युरिटीज मिक्स म्हणजेच काय वेगवेगळ्या प्रतिभूतींचे मिश्रण, पण एका ठराविक गुणोत्तरामध्ये, एका ठराविक रेशोमध्ये, एका ठराविक प्रपोर्शन मध्ये. यालाच म्हणतात भांडवल संरचना. अशा प्रकारे भांडवल संरचना ही मालकीची निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होते. मालकीची निधी म्हणजेच कोण, म्हणजेच काय तर समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, तसेच रिझर्व्ज अँड सरप्लस. आणि कर्जाऊ निधी म्हणजेच कर्ज, कर्ज रोखे, बंधपत्रे, ठेवी. पुढचा मुद्दा आहे मालकीच्या निधीमध्ये भाग भांडवल म्हणजेच समहक्क व अग्रहक्क
आणि राखीव आणि अतिरिक्त म्हणजेच रिझर्व्ह अँड सरप्लस निधींचा समावेश होतो व कर्जाऊ निधीमध्ये कर्जरोखे व दीर्घ मुदतीचे कर्ज यांचा समावेश होतो. कर्जरोखे म्हणजेच काय, डिबेंचर्स, आणि दीर्घ मुदतीचे कर्ज लॉंग टर्म लोन्स यांचा समावेश होतो. आता आपण बघणार आहोत भांडवल संरचनेचे घटक. समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल, प्रतिधारण म्हणजे संचयी नफा आणि कर्जाऊ निधी. समहक्क भाग भांडवल म्हणजेच काय तर इक्विटी शेअर कॅपिटल, की जो प्राथमिक स्रोत आहे. जेव्हा कंपनी रजिस्टर्ड होते, जेव्हा कंपनी सुरू होते, तेव्हा जे भांडवल उभारलं जातं त्यालाच म्हणतात समहक्क भाग भांडवल. म्हणून त्याला म्हणतात प्राथमिक स्रोत आहे. यामध्ये मालकी हक्क व जोखीम ही दोन्हीही आहे. मालकी हक्क पण दिला जातो भागधारकांना, आणि भागधारक हे जोखमीचं भांडवल आहे, कारण की यामध्ये जोखीम आहे, रिस्क आहे. सो भागधारकांना यामध्ये रिस्क असते, सो इट इज अ जोखीम आहे. अस्थिर लाभांश हा अस्थिर असतो, तो पूर्णपणे प्रॉफिटवर, तो पूर्णपणे नफ्यावर अवलंबून असतो. जसा जसा नफा जास्त होईल तसा जसा लाभांशचा दर हा वाढेल, आणि जसा नफा कमी होईल लाभांशचा दरही कमी होणार आहे. म्हणूनच हा अस्थिर लाभांश समहक्क भागांवर दिला जातो. अग्रहक्क त्याचं नावच तुम्हाला समजत असेल की अग्रहक्क म्हणजेच काय. अग्रहक्क भाग म्हणजेच काय, प्रेफरन्स अग्रहक्क. अग्र म्हणजे पहिला हक्क. कशावर पहिला हक्क तर प्रथम हक्क कशावर आहे, लाभांश वाटप व कंपनी विसर्जन वेळी भांडवल परतफेड यासाठी अग्रहक्क. कशासाठी अग्रहक्क दिलेला आहे भागधारकांना तर लाभांश वाटप. जेव्हा कंपनी लाभांशाचे वाटप करणार आहे तेव्हा प्रथम लाभांश हा अग्रहक्क भागधारकांना मिळणार आहे, आणि त्यानंतर जो काही नफा शिल्लक राहील त्यामधून लाभांश हा समहक्क भागधारकांना मिळणार आहे. म्हणजेच इथे फर्स्ट प्रेफरन्स इज गिवन टू द प्रेफरन्स शेअर होल्डर्स while distribution of a profit from profits earned by the company. विसर्जनेच्या वेळेस भांडवल परतफेड म्हणजेच काय, कंपनी विसर्जन वेळी म्हणजेच कंपनीच्या वाइंडिंग अप वेळी जेव्हा भांडवलाची परतफेड केली जाते कंपनीकडून, तेव्हा प्रथम हक्क परत अग्रहक्क भागधारकांना मिळतो ओव्हर द समहक्क भाग भांडवल. म्हणजेच काय, at the time of a winding up of a company, the capital is repaid first to preference shareholders over the equity shareholders. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना प्रथम भांडवल मिळणार आहे, आणि नंतर जी काही शिल्लक असणार आहे त्या शिल्लकीमधूनच समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल परत मिळणार आहे. हे कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कंपनी विसर्जन वेळी म्हणजेच कंपनीच्या वाइंडिंग अप वेळी. स्थिर दराने लाभांश. अग्रहक्क भाग भांडवलाचा बेनिफिट काय आहे तर स्थिर दराने लाभांश. त्यांना स्थिर दराने लाभांश मिळतो, किंवा एक स्पेसिफिक रक्कम ही अग्रहक्क भांडवलधारकांना मिळते, कारण की ही रक्कम ही प्रॉफिटवर किंवा नफ्यावर अवलंबून नसते. कंपनीला कितीही नफा मिळाला तरी त्या स्थिर दराने, त्या पूर्व नियोजित दरानेच लाभांश हा अग्रभागधारकांना द्यावा लागतो. हा फरक आहे समहक्क भागधारक आणि अग्रहक्क भागधारक. समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश मिळतो, आणि अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो. प्रतिधारण किंवा संचयी नफा हा अंतर्गत स्रोत आहे. कंपनीमध्ये एकच अंतर्गत स्रोत आहे, तो म्हणजे प्रतिधारण. संचयी नफा म्हणजेच रिटेन अर्निंग्स. हा राखीव आणि अतिरिक्त नफ्यामधून दिला जातो. नफ्याची पुनर्गुंतवणूक, नफ्याचे भांडवलीकरण म्हणजेच प्रतिधारण नफा. रिटेन अर्निंग्स म्हणजेच काय, ते नफा हा परत गुंतवला जातो कंपनीमध्ये, म्हणून त्याला म्हणतात नफ्याची पुनर्गुंतवणूक. रिइन्व्हेस्टमेंट ऑफ अ प्रॉफिट और कॅपिटलायझेशन ऑफ अ प्रॉफिट म्हणजेच नफ्याचे भांडवलीकरण.
कर्जाऊ निधी, कर्जाऊ निधीमध्ये प्रकार आहेत कर्ज रोखे, डिबेंचर्स, बंधपत्रे, बॉन्ड्स, सार्वजनिक ठेवी, पब्लिक डिपॉझिट्स आणि मुदतीचे कर्ज म्हणजेच टर्म लोन्स, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म और मीडियम टर्म लोन्स. अशा प्रकारे हे भांडवल संरचनेचे घटक आहेत. हा मुद्दा किंवा ही व्याख्या ही फक्त तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी असणार आहे. कुठलाही प्रश्न बोर्ड पेपरमध्ये मध्ये विचारला जाणार नाहीये. एका वाक्यात उत्तर लिहा. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय? स्थिर भांडवल म्हणजे काय? भांडवलाची व्याख्या लिहा. उत्पादन चक्र म्हणजे काय? भांडवल संरचना व्याख्या लिहा. आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे काय? वित्त निश्चितीचा निर्णय म्हणजे काय? गुंतवणुकीचा निर्णय आणि निश्चितीचा निर्णय आपण मागील तासिकेमध्ये बघितला होता. भांडवल संरचना व्याख्या आपण आत्ताच बघितली. उत्पादन चक्र म्हणजेच काय? कन्व्हर्जन, प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ अ रॉ मटेरियल इनटू फिनिश गुड्स म्हणजेच कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर, याची प्रक्रिया म्हणजेच उत्पादन चक्र. खेळत्या भांडवलाची व्याख्या. खेळते भांडवल म्हणजेच काय? की सम ऑफ करंट ॲसेट्स म्हणजेच खेळते भांडवल. स्थिर भांडवल म्हणजेच फिजिकल ॲसेट्स और फिक्स्ड ॲसेट्स, स्थिर मालमत्ता. आणि संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजेच फायनान्स विच इज युज्ड बाय कॉर्पोरेट्स इज नोन ॲज अ संस्थात्मक वित्त व्यवस्था, कॉर्पोरेट फायनान्स. विद्यार्थी मित्रांनो, ही विधाने सहकारण स्पष्ट करा. याची तुम्हाला प्रॅक्टिस घरी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिले आहे खेळते भांडवल, चक्रीय आवर्तन तसेच खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतावर परिणाम करणारे घटक. इथेच आपला पाठ क्रमांक 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख संपलेला आहे. पुढच्या तासिकामध्ये आपण पुढचे प्रकरण पाठ क्रमांक 2 सुरू करत आहोत.